धावांची गरज आहे। अमर सर मनापासून कौतुक करेल आदेश सर, वंजारपाडा गावामध्ये जरी म्हणजे माईकवरती बोलणं गरजेचं नाही, पण 3 संघ आहेत आणि तिन्ही संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करतात। जितू आगे पांडुरंग विर्लेचा संघ आपण पाहिला गेला, जितू आगे आणि पांडुरंग विर्ले यांचा संघ पाहिला गेला। सध्या तरी 6 चेंडू 7 धावांची गरज आहे। अनिकेत सर जरूर सांगितलं त्यांना अफलातून कामगिरी करतो। त्यानंतर पाहिलं गेलं पांडुरंग मिसाल, नरेश शेंडे, ऋतिक विर्ले यांचा संघ सुरेख कामगिरी करतो। त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं प्रियेश बाबरे, संकेत बाबरे यांचाही संघ आपण पाहतो तुफान कामगिरी करतो। सुरेख कामगिरी पाहतो। 6 चेंडू काल परवा 8 धावा आपण पाहतो खर्च डिफेंड केला होता। इथे पाहतोय सुरेख फटका, लाजवाब सेम कपिल गोलंदाजी मार्ग परती आला। मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले। जे कोलमाता शेलू संघाला आपण पाहतोय धावसंख्या ती मारता आली नव्हती, इथे डिफेंड झाली होती। आता आपण पाहतो 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 7 धावांची गरज आहे। उर्फी चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी आहे। लाजवाब त्याच पद्धतीने सामना चालू आहे। आपण ती सेमीफायनल पाहिली असेल तर पहिला चेंडू विश्वासने झेल पकडला होता, त्यानंतर सिंगल। इथे पाहतो आपण 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे। 4 चेंडू 6 धावांची गरज। शतरक्षक आपण पाहतो तयार झालाय, गोलंदाज तयार, फलंदाज तयार, आमचे प्रेक्षक मायबाप उपस्थित पाहुणे मंडळी तयार। इथे पाहतो उर्फी चेंडू शतरक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी, नाही पोहोचू शकले। एक धाव आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहिला गेला, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। या विकेटला आपण पाहतोय 2 चेंडू आणि 3 धावांची गरज। या विकेटला आपण पाहतोय विनोद जुमाली, जर विकेट आला तर 200 रुपयाचा पारितोषिक आहे।
ते पाहतोय सुरेख फटका आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली होती, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आपण पाहतोय. डायरेक्ट हिट आपण पाहतोय या ठिकाणी झालाय. डायरेक्ट हिट आपण पाहतोय. एक धाव पूर्ण. एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. लाजवाब. फायनल कशी पाहिजे. जर मित्रांनो मॅच जर आवडली असेल जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या. कोणी हारो कोणी जितो, जिंकणारे आपला हा विभाग आणि खऱ्या अर्थाने कर्जतचा क्रिकेट. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या. पांडुरंग वेळ नाही आपल्याकडे. चला लगेच. चला प्लीज प्लीज प्रत्येकाने प्रत्येकाच्या जागेवरती चला. बेस भेटत नाही. बेस बघा इकडे समोर आले बघा. विशाल गेला नवीन फलंदाज. लाजवाब डायरेक्ट हिट होता. कुणाल त्याच्यासाठी 100 रुपये पारितोषिक आलं करण माली यांच्याकडून. नंतर आमच्या स्कोरर यांच्याकडून ते पारितोषिक घेऊन जायचं तुम्ही. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. चांदाई संघाचा सामना टाय झाला या मैदानावरती. 67 धावा टाय झाल्या होत्या. कंपल्सरी एक चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. चला सुरुवात करा. एक चेंडू आणि 2 धावा. आणि फायनल या ठिकाणी प्राप्त केले आपण पाहतोय. ओम साईराम वंदरपडा संघ ठरला या स्पर्धेचा विजेता.